नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अधिक मास सुरू झालेला आहे आणि या अधिक मासामध्येच गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. म्हणजेच अगदीच दुग्ध शर्करेचा योग या अधिक मासामध्ये आलेला आहे. आणि म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अधिक मासामध्ये आलेल्या गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व नेमकं काय आहे, तसेच या गुरुपुष्यामृताच्या दिवशी कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस इतका विशेष का मानला जातो याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर मैत्रिणींनो, यावर्षी अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. म्हणजे अगदीच दुग्ध शर्करेचा योग तयार झालेला आहे. 21 मे 2026 वार गुरुवारी सकाळी 6:05 गुरुपुष्यामृत योग सुरू होणार असून गुरुवारी उत्तर रात्री 2:49 या योगाची समाप्ती होणार आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण गुरुवारचा दिवस हा गुरुपुष्यामृताचा योग असणार आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला सेवा करायच्या आहे. हा दिवस अतिशय शुभ आणि प्रभावी मानला जातो. तर बघा, अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला महिना मानला जातो. आणि या अधिक मासामध्ये आपण जी काही सेवा करतो ती थेट भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचते असं मानलं जातं. आणि त्यातल्या त्यात गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग म्हणजे गुरुपुष्यामृत योग, त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवांची फलप्राप्ती अनेक पटीने वाढते असं मानलं जातं. म्हणून आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सेवा अजिबात चुकवायची नाही. आता सेवा काय करायची, तर सर्वात आधी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं, स्नान करून घराची स्वच्छता करायची आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे. गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग देखील आहे, त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करा. जमल्यास घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावा किंवा आंब्याच्या डहाळ्या लावल्या तरी चालेल. आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण शुद्ध गायीचं तूप भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानलं जातं. आता यानंतर आपल्या देवघरातील जी काही बालकृष्णांची मूर्ती आहे, ज्याला आपण रंगनाथ असं म्हणतो, ती मूर्ती किंवा तुमच्याकडं पांडुरंगांची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बालाजींची मूर्ती असेल, त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा किंवा 1 किंवा 11 वेळा पुरुष सूक्तम म्हणायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम. तर या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण हे झालंच पाहिजे. कमीत कमी 1 वेळा तरी विष्णू सहस्रनाम वाचा. जर वाचता येत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या आणि देवघरासमोर बसून जो विष्णू सहस्रनामाचा ग्रंथ आहे त्यावर प्रत्येक शब्दावर बोट ठेवा. जर वाचताना उच्चारांमध्ये चुकलं, एखादा शब्द चुकला, तरीही देव काही आपल्याला शिक्षा देत नाही. आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आता पुढची आणि अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे सत्यनारायणाची पूजा. मैत्रिणींनो, अधिक मासातील गुरुपुष्यामृत योगावर सत्यनारायणाची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. बघा, ज्या घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला होते त्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. आणि ज्या महिला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी तर ही पूजा नक्कीच करायची आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी. पण ज्यांनी आजपर्यंत कधीच सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये केली नाही त्यांनी सुद्धा या गुरुवारपासून सुरुवात करू शकता. किंवा फक्त गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे. सत्यनारायणाचं पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल आणि अगदी घरच्या घरी सुद्धा ही पूजा करता येते. त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगावर सत्यनारायणाची सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. आता पुढची अतिशय प्रभावी सेवा म्हणजे 24 दिवसांची फुलवातींची सेवा. आता ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानली जाते. आणि ही 12 फुलवातींची जी सेवा आहे ती आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवसापासूनच सुरू करायची असते. ही सेवा आपल्याला साधारणतः 24 दिवस करायची असते. पण आता सर्वांनाच 24 दिवस सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून अशांनी या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक विशेष सेवा नक्की करायची आहे. आता ती सेवा काय आहे, तर बघा, आपल्याला या गुरुवारी म्हणजेच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. 2 फुलवातींची मिळून 1 फुलवात बनवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये भरपूर तूप टाकायचं आहे, कारण आपली सेवा पूर्ण होईपर्यंत दिवा विझू द्यायचा नाही. आता
सेवा काय करायची, तर आपल्याला सर्वात आधी 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. 16व्या वेळेस फलश्रुती म्हणायची, 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे फलश्रुतीसही, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र आणि 24 वेळा नवार्णव मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता या सर्व सेवा होईपर्यंत दिवा विझू द्यायचा नाही. या सर्व सेवा करायच्या आहे. अतिशय सुंदर अशी सेवा आहे. ही सेवा केल्याने आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात, कर्जबाजारीपणा असेल तर तो कमी होतो, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येते, धनधान्याची भरभराट होते, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. आता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे, कारण गुरुपुष्यामृत योगावर आपलं गुरुबळ वाढवण्यासाठी किंवा गुरुबळ मजबूत होण्यासाठी गुरूंची सेवा करायला खूप महत्त्व असतं. आणि म्हणूनच जर तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवसापासून पारायण सुरू करू शकता किंवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं सुद्धा पारायण सुरू करू शकता. आणि जर नाहीच जमलं पारायण करायला तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. आता असं केल्याने गुरूंची कृपा प्राप्त होते, त्याचबरोबर आपलं जे काही गुरुबळ आहे ते मजबूत होतं. आणि हा जो गुरुपुष्यामृताचा दिवस आहे तो अधिक मासामध्ये आलेला आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा आणि दुर्मिळ असा योग या दिवशी आलेला आहे. म्हणून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा या दिवशी करायची आहे, कारण अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा थेट भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचत असते. म्हणून तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सत्यनारायण नक्की करा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण या दिवशी झालंच पाहिजे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही 1 वेळा किंवा जमल्यास 11 वेळा किंवा 21 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही 1 वेळा 11 वेळा किंवा 21 वेळा करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा, श्रीसुक्तमचं पठण करा. त्याचबरोबर अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी सेवा, माता लक्ष्मीची आवडीची सेवा म्हणजे कुंकुमार्चन देखील तुम्ही या दिवशी करू शकतात. तुम्ही गुरुवारच्या दिवशी कुंकुमार्चन करू शकतात. मग तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल त्यावर कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तमचं पठण करा, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा किंवा नवार्णव मंत्राचं पठण करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता मैत्रिणींनो, या सर्व सेवा नाही जमल्या तरी जितक्या जमतील तितक्या सेवा श्रद्धेने करा, पण या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण मात्र नक्की करा आणि आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. त्यांनाही या सेवा करण्यासाठी उत्साहित करा. आता भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहो हीच प्रार्थना. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.